दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तरी ते सामन्यात देखील सुरुवात केली जाईल. आजच्या दिवसातील पहिलाच सामना तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये शिरवणे या दोन संघादरम्यान होईल. शिरवणे संघ नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले व क्षेत्रासाठी निमंत्रित केले ते तुर्बे संघाला. तुर्बे संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या व शिरवणे संघ आपण आपली सलामी जोडी मैदानात पाठवायचे. तर आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. आता होणारा सामना हा देखील 4 षटकांचा असेल. शिरोडी संघ सलामी जोडी मैदानात पाठवायचे लवकरात लवकर व आपला 12 खेळाडू देखील पाठवायचा आहे. अरे आयरोली स्पोर्ट्स कशाला फॉर्लेकर सांग ना त्याला. काय माणूस आहे तू पण. हा बस ये काय बस काय बस चालेल त्यांची सांग काही नाही जे खुशी घे. तर सलामी जोडी मैदान देखील आपण पाहतोय. राकेश पाटील सिद्धू कुंभार. पहिला षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील हा देखील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तरी ते सामना देखील सुरुवात होईल. पंच शिरस पडल्यांचा लेफ्ट प्लेचा इशारा. पहिला षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील. स्ट्रायकिंगला राकेश. नॉन स्ट्रायकिंगला सिद्धू. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता तर कॅच देखील ड्रॉप होते. पहिल्या चेंडू जीवदान भेटते ते राकेश याला. बॅटची कडा घेतली जाते. चेंडू देखील घोषित क्षेत्रात जातोय त्यावर भेटेल एक धाव. धावसंख्येचा श्री गणेशा होते. आजच्या दिवसातील पहिली धाव राकेशच्या बॅटमधून येते. धावसंख्या झाले एक धाव. 2 चेंडू अखेरीस पहिला षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील याचं हे षटक. चालू असलेला सामना शिरोणे त्यांच्या विरोधामध्ये तुर्बे असं दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. तर दुसऱ्या चेंडूवर बॅटची गाडा घेऊन चेंडू देखील यशरक्षीच्या हातात जातोय. पहिला हादरा बसते शिरवणे संघाला. राकेश पाटील बाद होतोय एक या धावसंख्येवर.
तर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होते. एक या धावसंख्येवर पहिला हादरा बसतो शिरवणे या संघाला. राकेश पाटीलला बाद व्हावं लागते. बॅटची कडा घेतली. यशरक्षाने आपली भूमिका देखील चोख निभावली. तर नवीन फलंदाज देखील दाखल होते मैदानामध्ये. सचिन अर्थातच चिनू. चौथा चेंडू स्वप्निल्याचा. इथे देखील ऑलफुल्डा चेंडू होता. चेंडू देखील मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. ते क्षेत्ररक्षक येईल फेक करेल तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या होते 2 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या होते 1 गडी बाद 2. स्ट्रायकिंगला असेल नवीन फलंदाज सिद्धू कुंभार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अवांतर चेंडू. धावसंख्या देखील 1 ने भरते. धावसंख्या 3 धावा. इथे देखील ऑफसाईडला चेंडू खेळून काढलाय. जरूर झेलची संधी होती परंतु झेल देखील सुटला जातोय व झेलचा भूगदंड मात्र चौकाराने भोगावा लागतोय तुर्भे संघाला. धावसंख्येत देखील 4 ने भरते. धावसंख्या होते 7 धावा. 5 चेंडू संघाची धावसंख्या झाली 7 धावा. 1 गडी बाद 7. प्रथम फलंदाजी करत असताना शिरवणे असंघ. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्वप्नाचे पहिलं षटक प्रगतीवर असताना शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगला सिद्धू. इथे देखील ऑफसाईडला चेंडू टोळायचा होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय. पहिल्या षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. तर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत एका षटकाखेरीस 7 धावा. 1 गडीबाद देखील झालाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज संकेत. तर पहिला चेंडू संकेताचा स्ट्राईक एंडला असेल. चिकू. इथे देखील ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू देखील घोषित क्षेत्रात जातोय. त्यावर एक धाव देखील तर पहिल्या चेंडूवर एक धाव देखील घेतली जाते. चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. स्कोर कार्ड मध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या होते 8 धावा. दुसरा चेंडू संकेत तू चिकू. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट बॉलचा इशारा ते पंच श्रेयस पटेल यांचा. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होईल. धावसंख्या 9 धावा. दुसरा षटक घेऊन गोलंदाज संकेत. आतापर्यंत एक चेंडू त्यांनी टाकलाय. दुसरा चेंडू चिकूसाठी संकेताचा. इथे देखील पुन्हा एकदा सोडून दिलाय. तीच दिशा पाहतोय आपण. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा देखील इशारा होतोय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये देखील कन्वर्ट होते. 10 धावा. इथे देखील फुल टॉस चेंडू होता तर नक्कीच काय इशारा लिहिस. चेंडू देखील घोषित क्षेत्रामध्ये दाखल होते. एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 11.
तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संकेत याचं पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू चिकूसाठी घेऊन गोलंदाज संकेत. इथे देखील बॅटची कडा घेतली जाते. चेंडू घोषित क्षेत्रात जाईल त्यावर देखील एक धाव घेतली जाते. धावसंख्या 12. दुसरा षटक प्रगतीवर असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावावर समाधान मानलं लागते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 13. चालू असलेलं षटक दुसरं षटक. शेवटचे 2 चेंडू असलेल्या षटकातील आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या संकेत याने. 5वा चेंडू सिद्धूसाठी. इथे देखील बिगिट करायचा होता. चेंडू ऑन साईडला कार्पेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल फेक करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सचिन मात्र पूर्णपणे नकार देतोय सिद्धूला दुसरी धाव घेण्यासाठी. तर एकच धाव घेतली जाते चेंडूवर देखील. धावसंख्या 14. लास्ट बॉल असेल याच्या षटकातील. देखील बॅटची कडा घेतली जाते. यशांच्या मागे झेल देखील पूर्ण केला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून. दुसरा हादरा बसते शिरवणे संघाला. 2 षटकांचा देखील इथे खेळ देखील पूर्ण झालाय. धावसंख्या झाली 2 गडी बाद 14 धावा. तर 2 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 14 धावा. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय विशाल पाटील. सचिन ठाकूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 धावा पूर्ण झाल्या. तर तिसरं षटक घेऊन गोलंदाज देखील दाखल होतोय पंकज पाटील. स्ट्रायकेनला सिद्धू, नॉन स्ट्रायकेनला विशाल अशी जोडी देखील आपण पाहतोय. मिडल ऑर्डरमध्ये शिरवणे संघाकडून. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 2 षटकाखेरीज 2 गडी बाद 14 धावा. तर स्पीडअप करायचं आहे पंच. तर यापुढे होणार सामना वाशी त्यांच्या विरुद्धामध्ये जुईनगर 30+ या दोन्ही संघांनी देखील आपली उपस्थिती दर्शवायची. तर तिसरं षटक घेऊन गोलंदाज पंकज हा देखील गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. स्ट्रायकिंगला सिद्धू पहिला चेंडू फेस करेल. इथे देखील चांगला चेंडू होता परंतु दिशा देखील भरकटली जाते गोलंदाजीची. वाईट बॉलचा देखील इशारा होतोय. धावसंख्या देखील धावसंख्या 15. तर यापुढे होणारा सामना वाशी 30+ त्यांच्या विरोधामध्ये जुईनगर 30+. दोन्ही संघाच्या संघटनांनी देखील यायचे नाणेफेकसाठी. आपला देखील हा पहिला कॉल असेल. इथे देखील बिगिट केला जातोय सिद्धूच्या बॅटमधून. चेंडू हवेत आहे. त्याकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात होतोय व तिसरा हादरा देखील दिला जातोय शिरवणे संघाला. सिद्धू देखील माघारी परतला जातोय 15 या धावसंख्येवर. बसणार हा तिसरा हादरा सिद्धूच्या रूपमध्ये. चावी आहे तिथे ना. सोनू चावी पे.
तर तिसरा हादरा बसतोय शिरवणे संघाला सिद्धूच्या रूपामध्ये 15 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज देखील दाखल होतोय किरण कुंभार नेट क्रमांक 5 वर. तर दुसरा चेंडू पंकजाचा किरणसाठी. इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. फॉर्मल देखील होतोय विकेट किपरच्या माध्यमातून. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 16. इथे देखील मिडापला चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 17. तर स्ट्रायकिंगला विशाल, नॉन स्ट्रायकिंगला किरण अशी मिडल ऑर्डरमध्ये जोडी देखील आपण पाहतोय शिरवणे असंघाकडून. तिसरं षटक चालू असताना पंकजाचे षटक आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकलेत. चौथा चेंडू विशालसाठी. इथे देखील बिगीड करायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. त्यावर देखील एक धाव. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 18. इथे देखील ऑप्शनला चेंडू टोळवलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील घेतली जाते. रनआउटची देखील संधी होते व फलंदाज देखील बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. 19 झाले ना. हा किरण आउट झाला. त्याला पोरलेकर हॉस्पिटल बोलायचं नंतर काचेची शाळा. तर नवीन बॅट्समन देखील दाखल होतोय अमोल पवार. धावसंख्या झाली आतापर्यंत 19 धावा गडीबाद झाल्यात. 4. तिसरं षटक चालू असताना पंकजाचं इथे देखील खोलपेचा चेंडू होता. ती फळा देखील उडवला जातोय. गडीबाद देखील होतोय. धावसंख्या झाले 19. ओव्हर झालं ओव्हर. तर शेवटचं षटक
घेऊन गोलंदाज विजय. तर नवीन फलंदाज देखील दाखल होते संदीप म्हात्रे. स्ट्रायकिंगला अमोल, नॉन स्ट्रायकिंगला संदीप. चौथा षटक घेऊन गोलंदाज विजय. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 19. प्रथम फलंदाजी करत असताना शिरवणे संघ त्यांच्या विरोधामध्ये तुर्बे खूपच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना तुर्बे संघ कृपया सहकार्य करा. आपण बराचसा वेळ घेता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना. तर इथे देखील ऑफसाईडला चेंडू खेळून काढलाय. चौकार देखील येतोय अमोलच्या बॅटमधून. धावसंख्या देखील होते 23 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय. विजयच्या गोलंदाजीवर अमोलच्या बॅटमधून येते हा चौकार. तर 23 धावा देखील स्कोर कार्डमध्ये होत आहेत. दुसरा चेंडू विजयचा अमोलसाठी. इथे देखील पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची देखील सांगता होते. धावसंख्या ICC मध्ये 23 धावा. चौथा षटक प्रगतीपथावर असताना विजयाचा 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू शिल्लक असतील. यापूर्वी सामना वाशी त्यांच्या विरोधामध्ये जुईनगर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दर्शवायचे व जर का आपण आला असेल तर नाणेफेक देखील यायचे. तिसरा चेंडू बिगिर केला जातोय. बघूया तर षटकार येतोय अमोलच्या बॅटमधून. लाजवाब स्ट्रोक देखील आपण पाहिला. अमोलच्या बॅटमधून षटकार येतोय 6 धावांसाठी. धावसंख्या देखील ॲड होईल 6 धावा. 29 धावा देखील स्कोर कार्डमध्ये लगावल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा षटक प्रगतीपथावर असताना विजयाचं शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. चौथा चेंडू विजय टू अमोल. इथे देखील फलंदाज बाद होईल. त्रिफला देखील उडवला जातोय. 6/11 या धावसंख्येवर नवीन फलंदाज सूर्या. तर 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू. स्ट्रायकीला नवीन फलंदाज सूर्या. इथे देखील तर तिसरा चेंडू होता परंतु व्हाईट बॉल +1. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या 31 31 धावा. इथे देखील आल्या सूर्याच्या बॅट मधून बिगिट केला जातोय परंतु चेंडू देखील क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून सी मारेशा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार सूर्याच्या बॅट मधून. धावसंख्या देखील होते 37 37 धावा. जसा आला तसा मात्र चेंडूला बाहेर फेकून दिलं सूर्याने. पहिला चेंडू षटकार ठोकलाय तर शेवटचा चेंडू असेल. इथे देखील बॅक टू बॅक विकेट केला जातोय. चेंडू 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. तर 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत.
तर 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष ठेवलंय तुर्भे संघासमोर. शिरवणे संघाने चांगली फलंदाजी राहिली शेवटच्या ओव्हरमध्ये अमोल व सूर्याची. तर आपण देखील पाहतोय गावदे क्रिकेट संघ 30+ आयोजित 30+ क्रिकेट स्पर्धा. चाळीस धावांचं लक्ष्य. येस, थँक्यू. हॅलो, सन्माननीय योगेश दादा पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष करतोय स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही गावदेवी रबाळे 30+ क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अफलातून दर्जेदार क्रीडा स्पर्धा जिथे मात्र प्रेक्षकांना एक एंटरटेनमेंट करणारी स्पर्धा 30+ क्रिकेट. जर का आपण बघितलं तर ज्या खेळाडूंना खरं तर खेळण्यासाठी संधी मिळत नाही त्या खेळाडूंसाठी खरं तर एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या अनुषंगाने ओपन करून दिलं. 40 धावांचं लक्ष्य. त्याला बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पाहूया या 40 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशाने इथं पाठलाग केला जाणार. खरं तर आम्ही गणरायाला वंदन करतो आणि आजच्या दिवसाला इथून मात्र सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वादि साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवारम मानाचा मुजरा. मराठी आमोची बोली अथांगतेची खोली काय वर्णुतीची गोडी अमृता समान. नव्या रक्ताला देऊन अनुभवाची जोड जगात नसेल माझ्या मराठीला तोड. आज सर्वांसंगे चालते प्रगतीची वाट उद्याचा सूर्य उगवेल घेऊन नव्या जगाची पहाट. सर्वांचंच या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि पाहूया आता या 40 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आता कॅप्टन घ्यायचा आहे. जुईनगर 30+ संघ आणि वाशी 30+ संघ चला टॉस साठी या. चला वाशी 30+ टीमचे कॅप्टन आणि जुईनगर 30+ टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
हॅलो हॅलो चेक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला विकी पाटील, नॉन स्ट्रायकिंगला बंटी आपल्याला पाहायला सामन्याला होतीये सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. सिद्धूचा पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. विकी पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला इथून मात्र शांत ठेवलं जाते. पुन्हा एकदा यावेळीला देखील तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ॲज अ लेफ्टी बॉलर म्हणून या गोलंदाजाने भरपूर प्रभावित केलंय. परंतु आज पहा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना इथून मात्र कमालीची गोलंदाजी. 2 बॉल हाताळलेत परंतु अजूनही मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा फटका खेचू दिला नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. त्यावेळीला देखील आपण पाहू शकाल इथे मात्र झेल जरूर होती परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पहा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जरूर मिळतीये. या एका धावेच्या मदतीने आता तुर्बे टीमचा धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिद्धू क्रिकेट त्याचबरोबर वादन क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. तो सिद्धू याला स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला फिल्डर नाहीयेत. बॉल चालला गॅप मध्ये सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. विकी पाटील यांच्या बॅटमॅननं या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर सुरुवातीचे 3 बॉल संघर्षाची लढाई राहिली परंतु त्यानंतर पहा 4था बॉल त्या बॉलवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. थांबतोय, वेळ घेतोय कारण त्याला माहिती आहे प्रत्येक बॉल हा माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण इथे मात्र एक चांगला खेळ दाखवणं गरजेचं. बॉल तयार होते पुन्हा एकदा. हा पण पूल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला आहे स्क्वेअर लेग शॉट डोक्यावरनं. घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळणार. धावफल रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ 6 धावा. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू चाक मात्रे पाहायला मिळतात. डीप मिड विकेट रिझन मध्ये त्यांना इथून मात्र फिल्डिंग करण्यासाठी ठेवले. त्यानंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे सूर्य आपल्याला पाहायला मिळाले परंतु कॅच जर झाली असती तर मजा आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु हा बॉल थोडासा फिल्डर पासून पुढे आदळला आणि तिथे मात्र कॅच पकडू शकला नाही. इथे जर का आपण बघितलं तर आता ओव्हर नंबर 1चा खेळ इथेच संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 मध्ये आता पाहूया कोणाला आणलं जाईल. तर या स्पर्धेच्या अनुषंगाने ज्यांनी खरं तर भरपूर मेहनत घेतली आहे अर्थातच रबाळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव ज्यानं खऱ्या अर्थानं उंचावलं असे चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेलकम. आपलं देखील सरचे स्वागत आहे. आणि त्याच्या सोबत 70 कुलाबा या स्पोर्टचे ओनर सौरभ दादा पालवणकर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 34.
18 बॉल 34. गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचा जादूगर, फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज सूर्या. सूर्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी पाहूया सूर्या यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. चला वेळ आता कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. जुईनगर टीम कॅप्टन आणि वाशी टीम कॅप्टन, टॉस साठी आम्ही सातत्याने विनंती करतोय लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. असं सजलेले क्षेत्ररक्षण शिरवणे गावचं. त्यावेळेला पहा सूर्या यांचा इथून मात्र बॅट्समन बंटी यांना संयम दाखवावा लागला आणि डॉट बॉल आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. 17 बॉल मध्ये आता 34 करायच्या आहेत. बॉल तयार. यावेळेला देखील फिंगर रोल्स करण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा इथे जर का आपण बघितले तर धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर थांबवला. मात्र शांत ठेवलं या फलंदाजाला. काय गोलंदाजी केली जाते शेवटच्या मोमेंटला पहा. अक्षरशः फिंगर रोल्स केले जातात, ग्रीप बनवलं जाते. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंतांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील भरपूर मोठं नाव आहे सूर्या आणि आज ओरम क्रिकेट मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फिल्डर आहेत परंतु त्यांना छेदून भेदून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल त्यांनी एक्झिक्यूट केला आणि चौकाराचं प्रत्युत्तर आता विकेटने दिलंय. बॅटर बाद. हॅलो फटका अप्रतिम आला. बरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि या बॉल वरती 6 धावा प्राप्त झाल्या. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय देखना सुरेख सुपर से ऊपर 6 धावा आणि षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा. वाशी संघ आणि जुईनगर संघ टॉस साठी आपली शेवटचा कॉल.
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू विजयासाठी 23 धावा. बॉल तयार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांच्या मागे यष्टी रक्षक भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावले आणि या मुवमेंटला एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता टीमचे स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 11च्या सरासरीने आता 22 धावा तुम्हाला इथून मात्र जमवायच्या आहे. टीम मीटिंग आता चालणार नाही. नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्क वरती यायचंय, कारण आज मित्रांनो शेवटचा अंतिम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये 2 एक्स्ट्रा सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, म्हणजे फायनल दिवस आहे. सेमी फायनल आणि फायनलचा सामना देखील आम्हाला कव्हर करायचा आहे. इथे जर का आपण बघितलं तर 12 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्ग वरती. खरं तर ताण्याजी काका भोईर यांच्या तालमीतून घडलेला हा हिरा आहे. पाहूया आज मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट त्यांना खेळावं लागेल. विशाल भोईर सध्या गोलंदाजी मार्क वरती येतात. यावेळीला फटका फसलाय. बॉल हवेत पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक अजूनही विकी पाटील नॉनस्ट्राईक इन वरती सध्या उभे आहेत. त्यांना स्ट्राईक कधी मिळणार याची सर्वच जण वाट बघतायत, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज. नवीन बॅटर शेनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पहा खरं तर पहिलाच बॉल हाताळत असताना विशाल भोईर यांनी आपल्या टीमला विकेट मिळवून दिली. चला जुईनगर टीम कॅप्टन आणि वाशी टीम कॅप्टन टॉस साठी या. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. सूर्या त्या रिझर मध्ये आपल्याला बघायला मिळालं. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला विकी पाटील येतात. दहा बॉल मध्ये 21 धावा. शॉर्टबॉलचा वापर फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप झाली. कॅच सोडली की मॅच सोडली. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. विकी पाटील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील भरपूर मोठं नाव, परंतु त्यांचा आता कॅच इथून मात्र सोडण्यात आला. पाहूया आता काय घडणार आहे या मॅच मध्ये. असा झेल रोहित शर्मा यांचा सोडण्यात आला होता 4 या धावसंख्येवरती, परंतु तदनंतर 264 धावांची तुफानी पारी आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे पहा पुन्हा एकदा संधी आहे. आता त्या संधीचं सोनं केलं जातं आणि खूप चांगला झेल पकडलाय. बॅट्समन बाद झाला. विकी पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चला जुईनगर टीम जुईनगर टीमचे कॅप्टन आणि वाशी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मोठा मासा इथून मात्र खरं तर गळाला लागला. पहा या मागच्या बॉलवरती कॅच झाली नाही, परंतु या बॉलवरती विकेट मिळून दिली विशाल भोईर यांनी आपल्या टीमला.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव खर्च करून 2 विकेट्स खरं तर विशाल भोईर यांनी मिळवलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावली. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये आता विजयासाठी 20 धावांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला इथून मारावे लागतील. मोठ्या फटक्यांची खरं तर इथून मात्र गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. विशाल भोईर काय बॉल हाताळलाय आणि इथं मात्र विकेट किपर यांच्याकडून चूक झाली आणि बाईकच्या स्वरूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. चला जुईनगर टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि वाशी टीमचे कॅप्टन. चला भरपूर वेळ झाला. आतापर्यंत आम्ही 9 ते 10 वेळा आपल्याला सूचना करतोय परंतु कॅप्टन येत नाहीयेत. चला लवकरात लवकर टॉस साठी कॅप्टन आपण यायचं आहे. यावेळीला फटका फसला. बॉल हवेत आणि खूप चांगला झेल तिथे मात्र पकडलाय. विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक झटका बसलाय तुर्बे या टीमला. समीकरण अवघड होत चाललंय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 19. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात बॉबी. पाहूया बॉबी यांच्या माध्यमातून कशा रीतीने आता खेळ दाखवला जाणार आहे. पाच बॉल आणि आता 5 बॉल मध्ये विजयासाठी तुम्हाला 19 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. बॉबी यांच्याकडे प्रचंड ताकद आहे परंतु ती ताकद आता वापरावी लागेल आणि मोठे फटके खरं तर इथून मात्र मारावे लागतील. आपल्या टीमसाठी संकटमोचक म्हणून धावून येतील का बॅटर बॉबी. पाहूया आता काय घडणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 19. हो इथे मात्र पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. आता 18 करायच्या आहेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये तुम्हाला 3 षटकार इथून मारावे लागतील. यावेळीला देखील फटका फसला. बॉल हवेत. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि विकेटचं प्रात्यक्षिक बॅटर बॉबी बॅक टू द पॅव्हिलियन. येणाऱ्या बॅटरला आता चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता तुम्हाला धावा करायच्या आहेत 18.
नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. यावेळेला स्ट्रोक तर चांगला, परंतु बॉल हवेत, परंतु प्रयत्न चांगला होता. सिंधू कुंभार आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. आता या मॅच मध्ये समीकरण आलंय, येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 17. 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज. यावेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. या मागच्या बॉल वरती धाव घेतली नाही, आता त्यांना सिद्ध करावं लागेल स्वतःला. 2 बॉल मध्ये 17 समीकरण थोडंसं अवघड वाटते, परंतु एक चुकीचा बॉल त्यावर मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केल्या. आता 2 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. 2 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. आपल्या गोलंदाजी मार्क वरती राकेश. यावेळेला देखील बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळणार. आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 15. एक बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. फटका फसला, बॉल हवेत आणि हा सामना इथे मात्र जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. शिरवणे संघाने हा सामना जिंकला आणि हार्ड लक आपण देऊया तुर्बे टीमला. जाक मात्रे यांचा आनंद पहा, भरपूर आनंद ते सध्या व्यक्त करतात, कारण त्यांना आनंद होतोय, कारण त्यांचा संघ जिंकलाय. सूर्या यांच्यात सुद्धा चेहऱ्यावरती स्माइल आहे. पहिला विजय शिरवणे संघाने इथून मात्र मिळवलाय आणि सर्वांनीच एक चांगले योगदान दिलं. चला, तुर्बे संघ आपला एक खेळाडू पाठवा. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपला सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र शुभ सन्मान केला जाईल. तुर्बे संघ आपला एक खेळाडू किंवा कॅप्टन आपण जरी आलात तरी चालेल. तुर्बे या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपल्याला इथून मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. अभिनंदन आणि पुढील स्पर्धेत